एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाच्या सस्पेन्स बाबतची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स हा अखेर संपलेला आहे। एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावरती पत्र जाणार आहे। शिवसेना आमदारांच्या मनधरणीला आता यश आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, उपमुख्यमंत्री पदासंदर्भातील एकनाथ शिंदे यांचा सस्पेन्स आता संपलेला आहे। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतंय। शिवसेनेचे सगळे आमदार वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतायत, चर्चा करतायत आणि त्यासंबंधी राज्यभवनामध्ये कळवावं लागतं की शपथ घेणाऱ्यांची नावं। त्याच्या मिळालेल्या माहितीनुसार काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्या शपथ घेण्याचं पत्र जे आहे ते राजभवनात पोहोचेल आणि राजभवनामधून शपथविधीसाठी त्यांच्या अधिकृत आदेश जे ते काढले जातील, ते घेणार असल्याचं अधिकृत शासनातर्फे जाहीर केलं जाईल। पहिला मुद्दा आहे की एकनाथ शिंदे शपथ घेणार होते का किंवा घेणार आहेत का याच्याविषयी अगदी काही 15-20 मिनिटांपूर्वीपर्यंत त्याच्याविषयीचा संभ्रम जो आहे तो कायम होता आणि त्याच्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले की एकनाथ शिंदे यांनी सत्तेत राहावं, त्यांनी पद स्वीकारावं अशी आमची अपेक्षा आहे। मात्र ते जर का तसं करणार नसतील तर आम्हीही सत्तेत सहभागी होणार नाही किंवा कुठलंही पद घ्यायला आम्हाला इच्छा नसेल। त्यामुळे सस्पेन्स वाढला, वेगवेगळे आमदार जमायला सुरुवात झाली आणि त्या सगळे आमदार वर्षा निवासस्थानी आता आहेत। एकनाथ शिंदे यांची ती चर्चा करतायत। नक्कीच पंकज, मात्र शपथविधी आधी राजभवनावरती राज्यपालांकडे एक पत्र पाठवावं लागतं। कोण कोण शपथ घेणार आहेत? शिंदेंबाबतचं पत्र अद्यापही गेलेलं नाहीये। फडणवीस आणि अजितदादांचं नावाचं पत्र हे कालच गेल्याची माहिती मिळते। शिंदेंच्या नावाबाबतचं पत्र कधीपर्यंत राजभवनावर पाठवलं जाईल या संदर्भातील काय माहिती येते का? एकदा त्यांच्या ह्याच्यात एकमत झालेलं तर कुठल्याही क्षणी ते पत्र जे आहे ते राजभवनावरती पोहोचेल। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही प्रतिनिधी आमदार ते पत्र घेऊन जातील आणि ते पत्र पोहोचेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कदाचित ते पत्र मिळाल्यानंतर अधिकृतरित्या जाहीर केलं जाईल की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजूनही अधिकृतरित्या पक्षाकडनं जाहीर केलं नसलं तरी जी माहिती मिळते वरिष्ठ नेत्यांकडून त्याच्यानुसार ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आलेली आणि एकनाथ शिंदे शपथ घेणारे जवळपास निश्चित आहे। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।